हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर फॅक्टर म्हणजे काय आणि पॉवर फॅक्टर आपण कसं कॅल्क्युलेट करतो हे डिटेलमध्ये बघणार आहे. सो जर तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणती एक्झाम देणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमचं प्रिपरेशन बूस्ट करेल अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज पॉवर फॅक्टर, म्हणजे पॉवर फॅक्टर काय आहे हे आपण बघणार आहे. ओके, तर पॉवर फॅक्टर टेल्स अस हाऊ मच पॉवर इज रिअली बिंग यूज फॉर वर्क अँड हाऊ मच पॉवर इज बिंग यूज फॉर सेकंडरी प्रोसेसेस. ओके, मग पॉवर फॅक्टर हे आपल्याला हे सांगतं की किती पॉवर हे ॲक्च्युली ते काम करण्यासाठी यूज केलं गेलं आहे आणि किती पॉवर हे सेकंडरी प्रोसेसेस किंवा अदर प्रोसेसेससाठी यूज केलं गेलं आहे. ओके, त्यानंतर इन अन इलेक्ट्रिकल सिस्टम when we supply electrical power to motor or any other device then we need to know whether power is 100% used. ओके, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये जेव्हा आपण पॉवर सप्लाय देतो मोटरला किंवा कोणत्याही अदर डिव्हाइसला तेव्हा आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की जे आपण पॉवर दिलेला आहे त्या 100% यूज झालेला आहे आपल्या कामासाठी की कोणत्या अदर सेकंडरी प्रोसेसेससाठी सुद्धा ती पॉवर यूज झाली. ओके, इन केस ऑफ मोटर ॲक्टिव्ह पॉवर इज बिंग यूज टू रोटेट द रोटर ऑफ मोटर अँड रिॲक्टिव्ह पॉवर इज यूज टू क्रिएट द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इन मोटर. ओके, म्हणजे मोटरच्या केसमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर तिथे ॲक्टिव्ह पॉवर ही मोटरचा रोटर रोटेट करण्यासाठी यूज केली जाते आणि रिॲक्टिव्ह पॉवर ही त्या मोटरमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा RMF क्रिएट करण्यासाठी यूज केली जाते. ओके, यानंतर ॲक्टिव्ह पॉवर मीन्स वी रिअली यूज इट फॉर वर्क. द युनिट ऑफ ॲक्टिव्ह पॉवर इज KW. ओके, ॲक्टिव्ह पॉवर एक अशी पॉवर आहे जी आपण ॲक्च्युली ते काम करण्यासाठी यूज करतो. ओके, त्याचे युनिट आहे KW. त्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवर मीन्स वी डोंट डायरेक्टली यूज इट फॉर वर्क. द युनिट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर इज KVAR. ओके, मग रिॲक्टिव्ह पॉवर ही अशी पॉवर आहे जे आपण ॲक्च्युली ते काम करण्यासाठी यूज करत नाही पण कोणत्याही सेकंडरी प्रोसेससाठी आपण ते यूज करतो. आता जसं आपण मोटरमध्ये बघितलं की ॲक्टिव्ह पॉवर ही त्या मोटरच्या रोटरला रोटेट करण्याचं काम करतं, म्हणजे इथे ते प्रायमरी काम करत असतं. आणि रिॲक्टिव्ह पॉवर ही त्या मोटरमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करण्याचं काम करतं, म्हणजे तिथं ते सेकंडरी वर्क करत असतं. ओके, सो इथं तुम्हाला ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवरमधला डिफरन्स समजला असेल. ओके, त्याचे युनिट्ससुद्धा समजले असतील. त्यानंतर ॲपरंट पॉवर मीन्स टोटल पॉवर दॅट इज सप्लाइड टू मोटर और एनी अदर डिव्हाइस. द युनिट ऑफ ॲपरंट पॉवर इज KVA. ओके, मग ॲपरंट पॉवर म्हणजे टोटल पॉवर जी की आपण आधी मोटरला किंवा अदर डिव्हाइसला देतो सप्लाय म्हणून. ओके, म्हणजे ॲपरंट पॉवर इज इक्वल टू ॲक्टिव्ह पॉवर प्लस रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, यानंतर आपण ॲक्टिव्ह पॉवरलाच रिअल पॉवर और मेन पॉवर असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवरला आपण सेकंडरी पॉवर असं सुद्धा म्हणतो आणि ॲपरंट पॉवरला आपण टोटल पॉवर असं सुद्धा म्हणतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे हाऊ टू कॅल्क्युलेट पॉवर फॅक्टर. ओके, म्हणजे आता आपण बघणार आहे की पॉवर फॅक्टर आपण कसं कॅल्क्युलेट करायचा जर आपल्याला इंडस्ट्रीज आणि रेसिडेन्शियल यूजमधला पॉवर फॅक्टर पाहिजे असेल तर. ओके, तर टू नो हाऊ मच पॉवर इज बिंग रिअली यूज फॉर वर्क अँड हाऊ मच पॉवर इज बिंग यूज फॉर सेकंडरी प्रोसेसेस वी नीड टू नो इट्स पॉवर फॅक्टर. ओके, म्हणजे जर आपल्याला किती पॉवर ही ॲक्च्युली काम करण्यासाठी यूज केली गेली आहे आणि किती पॉवर ही सेकंडरी प्रोसेससाठी यूज केली गेली आहे हे जर फाइंड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पॉवर फॅक्टर माहीत असणं गरजेचं आहे. ओके, वी कॅन नो दिस बाय यूजिंग एनर्जी मीटर. ओके, मग घरामध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये जे काही एनर्जी मीटर्स लावलेले असतात त्या एनर्जी मीटर्सचा यूज करून आपण एनर्जी कन्झप्शन किंवा पॉवर किती कन्झ्युम झाली हे आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, इन अन एनर्जी मीटर वी कॅन सी टू टाईप्स ऑफ पॉवर्स KW अँड KVA. ओके, म्हणजे एनर्जी पॉवर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात तुम्हाला दोन पॉवर्स दिसतील त्या बोर्डवरती. एक म्हणजे KW आणि दुसरं म्हणजे KVA. ओके, मग KW मीन्स ॲक्टिव्ह पॉवर
अँड KVA मीन्स ॲपरंट पॉवर. तर याआधीसुद्धा आपण बघितलं आहे की ॲक्टिव्ह पॉवरचं युनिट आहे KW आणि ॲपरंट पॉवरचं युनिट आहे KVA. ओके, तर हे दोन पॉवर तिथे तुम्हाला बघायला मिळतील. ओके, यानंतर पॉवर फॅक्टर इज इक्वल टू KW अपॉन KVA. ओके, मग पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, आपण ते कसं कॅल्क्युलेट करतो तर बघा, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू KW अपॉन KVA. मग KW म्हणजेच ॲक्टिव्ह पॉवर किंवा रिअल पॉवर आणि KVA म्हणजेच ॲपरंट किंवा टोटल पॉवर. ओके, मग हे आहे पॉवर फॅक्टर किंवा PFचा फॉर्म्युला. हे आपण असं कॅल्क्युलेट करतो इंडस्ट्रियल किंवा रेसिडेन्शियल यूजसाठी. ओके, त्यानंतर वन और युनिटी पॉवर फॅक्टर इज कन्सिडर्ड ॲज अ मोस्ट एफिशियंट पॉवर फॅक्टर. ओके, म्हणजे सगळ्यात चांगलं किंवा सगळ्यात एफिशियंट असं जर कोणतं पॉवर फॅक्टर असेल तर ते 1 आहे, किंवा ज्यालाच आपण युनिटी पॉवर फॅक्टर UPF असं सुद्धा म्हणतो. तर असं का, तर याच्यात आपण जेवढी काही पॉवर देणार आहे किंवा जेवढं काही सप्लाय त्याला देणार आहे ते सगळं ते वर्क परफॉर्म करण्यासाठी यूज केलं जाणार आहे आणि कोणतीही पॉवर तिथं वेस्ट होणार नाही आहे. सो इथं ॲक्टिव्ह पॉवर इज इक्वल टू ॲपरंट पॉवर. सो त्याचा पॉवर फॅक्टर हा 1 येणार आहे. सो ही मोस्ट एफिशियंट पॉवर फॅक्टर असणार आहे, ज्याच्यात की 0 एनर्जी लॉसेस असतात. सगळी पॉवर ही त्या वर्क परफॉर्म करण्यासाठी यूज केली जाणार आहे. ओके, ॲज पॉवर फॅक्टर गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम 1 इट बिकम्स पुअर पॉवर फॅक्टर. ओके, सो प्रॅक्टिकली जर आपण बघायला गेलं तर काही केसेसमध्ये पॉवर फॅक्टर हे 1च असं नसतं, तर 0.9 असू शकतं, 0.8 असू शकतं, 0.7 असू शकतं, 0.6 असू शकतं. ओके, तर जसं जसं 1पासनं ते पॉवर फॅक्टर डिक्रीज होत जातं तसं त्याची क्वालिटी ही पुअर होत जाते, म्हणजे त्याला आपण पुअर पॉवर फॅक्टर असं सुद्धा म्हणतो. ओके, टू इन्क्रीज द पॉवर फॅक्टर वी यूज कपॅसिटर्स. म्हणजे पुअर पॉवर फॅक्टरची जी काही कपॅसिटी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी किंवा 1च्या आसपास आणण्यासाठी आपण कपॅसिटर्सचा यूज करतो त्या सिस्टममध्ये. यानंतर आपण बघणार आहे हाऊ इट अफेक्ट्स द इलेक्ट्रिसिटी बिल्स. ओके, सो याआधी आपण बघितलं की जर पॉवर फॅक्टर लो असेल तर त्याला आपण पुअर पॉवर फॅक्टर असं म्हणतो. तर त्या पुअर फॅक्टरमुळे इलेक्ट्रिसिटी बिल्सवर काय इम्पॅक्ट करतो किंवा काय इफेक्ट पडतो इलेक्ट्रिसिटी बिल्सवर ते आपण आता बघणार आहे. ओके, सो अ लो पॉवर फॅक्टर एस्पेशली इन इंडस्ट्रियल सेटिंग्स can lead to the higher electricity bills because it requires more apparent power, that is KVA, to deliver the same amount of real power, that is KW. ओके, सो जर लो पॉवर फॅक्टर असेल इंडस्ट्रियल सेटिंग्समध्ये तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी बिल्स हे जास्त येऊ शकतात किंवा त्यांची कॉस्ट ही हायर असू शकते. मग त्याचं कारण असं आहे की त्यासाठी जास्त ॲपरंट पॉवर म्हणजे KVAची गरज असते आणि रिअल पॉवर किंवा KW हे मात्र सेमच असणार आहे. ओके, म्हणजे जरी रिअल पॉवर किंवा KW हे लो असेल तरी ॲपरंट पॉवर किंवा KVA ची जी काही कॉस्ट आहे ती जास्त असणार आहे. ओके, सो द इन्क्रीज ॲपरंट पॉवर मीन्स द इन्क्रीज करंट फ्लो which can increase the demand charges and this can result in the higher transmission and distribution losses. ओके, सो ॲपरंट पॉवर ही तर आपल्याला जास्त लागणार आहे. त्या जास्त ॲपरंट पॉवरमुळे करंट फ्लो हा सुद्धा जास्त होणार आहे आणि त्याच्यामुळे डिमांड चार्जेस हे सुद्धा इन्क्रीज होणार आहेत आणि त्याच्यामुळे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस हे सुद्धा इन्क्रीज होणार आहेत त्या कंपनीचे. ओके, सम युटिलिटी कंपनीज मे चार्ज फॉर बोथ द रिअल पॉवर अँड ॲपरंट पॉवर. ओके, सो काही इंडस्ट्रियल किंवा युटिलिटी कंपनीज अशा सुद्धा आहेत जे की रिअल पॉवर आणि ॲपरंट पॉवर म्हणजे KW आणि KVA दोन्हीसाठी पण चार्ज करू शकतात. ओके, यानंतर अ लो पॉवर फॅक्टर मीन्स द हायर ॲपरंट पॉवर लीडिंग टू द हायर KVA डिमांड चार्जेस इवन इफ द KW कन्झप्शन रिमेन्स द सेम. ओके, सो जर लो पॉवर फॅक्टर असेल तर त्याच्यामुळे हाय ॲपरंट पॉवर असणार आहे, त्याच्यामुळे हाय KVA डिमांड चार्जेस असणार आहेत आणि KW कन्झप्शन हे मात्र सेम राहणार आहे. ओके, तर आत्ता आपण बघितलं की लो पॉवर फॅक्टर किंवा पुअर पॉवर फॅक्टरमुळे इलेक्ट्रिसिटी बिल्सवर कसा इफेक्ट पडतो ते. ओके, यानंतर आपण बघणार आहे पॉवर फॅक्टर करेक्शन. ओके,
तर याआधी आपण बघितलं की लो पॉवर फॅक्टर किंवा पुअर पॉवर फॅक्टरमुळे आपले इलेक्ट्रिसिटी बिल्स हे जास्त येऊ शकतात. मग इलेक्ट्रिसिटी बिल्स मेंटेन ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याला पॉवर फॅक्टर करेक्शन करणं गरजेचं आहे. मग ते आपण कसं करू शकतो ते आता आपण बघणार आहे. सो इंडस्ट्रीज ऑफन यूज द इंडक्टिव्ह लोड्स लाईक मोटर्स, ट्रान्सफॉर्मर्स दॅट कॅन कॉज द लो पॉवर फॅक्टर. ओके, सो इंडस्ट्रीजमध्ये आपण मोस्टली इंडक्टिव्ह लोड्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल मोटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, आणि त्याच्यामुळे लो पॉवर फॅक्टर येऊ शकतो. These industrial companies may face penalties or surcharges for lower power factor, encouraging them to implement the power factor correction. ओके, तर या कंपनीजना पेनल्टीज किंवा सरचार्जेस बसू शकतात लो पॉवर फॅक्टर असल्यामुळे, आणि त्याच्यामुळे त्यांना पॉवर फॅक्टर करेक्शन हे इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ओके, यानंतर पॉवर फॅक्टर करेक्शन इन्व्हॉल्व्स ॲडिंग द कपॅसिटर्स टू द electrical systems to compensate the reactive power drawn by the inductive loads, thus improving the power factor. ओके, सो पॉवर फॅक्टर करेक्शन म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टम्सला आपण कपॅसिटर्स ॲड करतो. जे कपॅसिटर्स आपण तिथं काय ॲड करतो तर रिॲक्टिव्ह पॉवर जे काही इंडक्टिव्ह लोड्स हे काढतात किंवा ड्रेन करतात ते कंपेन्सेट करण्यासाठी. म्हणजेच ॲपरंट पॉवर ही सुद्धा तिथं कमी झाली, रिअल पॉवर ही तर ऑलरेडी कमी आहे. मग त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर हा सुद्धा तिथं इम्प्रूव्ह झाला आहे किंवा जास्त झाला आहे. ओके, दिस कॅन रिड्यूस द ॲपरंट पॉवर, लोअर द डिमांड चार्जेस अँड इम्प्रूव्ह द ओव्हरऑल सिस्टम एफिशियन्सी, रिझल्टिंग इन द लोअर इलेक्ट्रिसिटी बिल्स. ओके, तर यामुळे ॲपरंट पॉवर ही कमी होऊ शकते, डिमांड चार्जेस हे सुद्धा कमी होऊ शकतात, आणि ओव्हरऑल सिस्टम एफिशियन्सी ही सुद्धा जास्त होऊ शकते, कारण तिथं लॉसेससुद्धा कमी झाले ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचे. त्याच्यामुळे लोअर इलेक्ट्रिसिटी बिल्स येऊ शकतात. का तर पॉवर फॅक्टर हा इम्प्रूव्ड आहे म्हणून. ओके, सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.